नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, तरी देखील महायुतीत जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानास आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. त्यानंतरही महायुतीमधील नाशिकच्या जागा वाटपाचा निर्णय होत नाही. एकीकडे नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार वेगाने सुरू आहे, तर दुसरीकडे महायुतीमध्ये राष्ट्रवादी की शिवसेना कोण जागा लढवणार हा निर्णय अद्यापही प्रलंबितच आहे. यामुळे उमेदवारास प्रचारास कमी वेळ मिळणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आपण माघार घेत असल्याचं मागील आठवड्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. परंतु आता राष्ट्रवादीकडून पुन्हा नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आलाय. त्यामुळे नाशिक लोकसभेचा तिढा आणखीन वाढलाय. नाशिक लोकसभेच्या जागेसंदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाची तातडीची बैठक गुरुवारी नाशिकमधील पक्ष कार्यालयात झाली. परंतु महायुतीकडून अद्यापही नाशिक लोकसभेत उमेदवार जाहीर झालेला नाही. आजपासून नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होते, तरीही अजूनही महायुतीकडून उमेदवारी जाहीर झालेली नाहीये. नाशिकमधील जागेसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी तब्बल 7 वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतरही अजूनही महायुतीकडून नाशिकच्या जागेबाबत निर्णय जाहीर झालेला नाही. नाशिकच्या दिंडोरीमध्ये डॉक्टर भारती पवार भाजपकडून निवडणूक रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून भास्कर भगरे हे निवडणूक लढवणार. परंतु माकपचे माजी आमदार जे.पी. गावित हे माकपच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म देखील मिळाला आहे. माजी आमदार जे.पी. गावित हे शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे दिंडोरी लोकसभेत तिहेरी लढत होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. मात्र नाशिकची उमेदवारी अजूनही अनिर्णित आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे.